गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा पार्ट सेकंड मधला लेसन नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन चालू केला आहे. या लेसनमध्ये आपण मागच्या लेक्चरला बघितलं कॉम्पोनंट्स ऑफ फूड, कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत आणि कशा रीतीने आपल्याला अन्न हे मिळत असतं. त्यानंतर आपण बघितलेलं न्यूट्रिएंट्स, कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहेत जसं फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स हे आपण मागच्या तासाला बघितले. त्याचप्रमाणे एनर्जी मिळवण्यासाठी आपण काय करतो तर न्यूट्रिएंट्स प्लस ऑक्सिजन हे आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी आपण वापरत असतो. त्याचप्रमाणे आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, ॲसिड हे सगळं बघितलं. त्याचप्रमाणे आपल्या ऑक्सिजन मिळवण्यासाठी सुद्धा आपण एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी आपण रेस्पायरेटरी सिस्टीमचा वापर करत असतो. सी ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिवन इनसाइड. ही तुम्हाला डायग्राम दिली आहे, हे तुम्ही सगळ्यांनी अभ्यासला असाल मागच्या इयर्समध्ये. Human respiratory system. In living organism, respiration occurs at two levels as body and cellular level. म्हणजेच काय तर ऑक्सिजन बॉडी आहे ही दोन लेवलमध्ये आहे. एक आहे लेवल ॲज अ बॉडी लेवल रेस्पायरेशन. एक कोणते आहे बॉडी लेवल रेस्पायरेशन आणि सेकंड आहे आपली सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर लेवल म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. मग फर्स्ट आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन मध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज. म्हणजेच काय होतं पहिल्या लेवलमध्ये एक्सचेंज ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ज्यावेळी आपण ऑक्सिजन हवा आत घेतो तेव्हा आपण काय घेत असतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड काय करत असतो आपण बाहेर टाकत असतो. ही झाली आपलं बॉडी लेवल, पहिलं रेस्पिरेशन मधली पहिली लेवल. सेकंड आहे आपली सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये आपण काय करतो, फूडस्टॅप्स आर ऑक्सिडाइज्ड इनसाइड द सेल. म्हणजे वेगवेगळे जे फूडस्टॅप आहेत ते काय करतो ऑक्सिडाइज करतो इनसाइड द सेल मेम्ब्रेनमध्ये इनसाइड करतो. आता तुम्हाला इथे दाखवलंय ग्लुकोज पासून 6 कार्बन तयार झाले. त्या 6 कार्बनला ब्रेक केलं आणि ते ब्रेक केल्यानंतर तिथं काय तयार झाले, पुन्हा O2 तयार झाले. म्हणजे या CO2 पासून पुन्हा आपल्याला काय तयार झालेली मिळाली, एनर्जी तयार होते. फूडस्टॅप आर ऑक्सिडाइज्ड इनसाइड द सेल्स. आणि सेल्युलर रेस्पिरेशन हे कसं आहे तर मल्टी सेल्युलर आहे, मल्टी स्टेप्स प्रोसेस आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. फर्स्ट आहे ग्लायकॉलिसिस, सेकंड आहे क्रेब्स सायकल आणि थर्ड आहे ETC रिॲक्शन. या सगळ्या कशामध्ये येतात, सेल्युलर रेस्पिरेशन. मग आज आपण बघणार आहोत या ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे काही भाग. आत्ताच डिस्कस केलं. पहिला आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड सेकंड आहे सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, आता तुम्ही बॉडी पार्ट सांगणार आहात. पहिलं तुम्हाला इथं नोजच्या खालचा जो भाग आहे इथं दिसतंय, हे काय आहे तुमचं नॅसल कॅव्हिटी. नोजच्या मागे म्हणजे नोजच्या आतमधला नोजच्या मागचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, नेसल कॅव्हिटी. ही डायग्राम तुम्ही काढणार आहात आणि त्याची नावंही लिहिणार आहात, त्यामुळे व्हिडिओ बघताना व्यवस्थित नावं ऐका. तर फर्स्ट आहे नेसल कॅव्हिटी. सेकंड आहे तुमचं माउथच्या इथली जी कॅव्हिटी आहे ओरल कॅव्हिटी, ती कुठं असते तोंडाच्या आतमध्ये. त्यानंतर तुम्हाला जिथून आपला व्हॉइस बॉक्स म्हणजे आपलं आवाज निघतो त्याला आपण काय म्हणतो लॅनिक्स, LARYNX लॅनिक्स म्हणतो. त्यानंतर त्याच्या खालचा जो भाग आहे वाईन पाईप म्हणजे आपली अन्ननलिका वगैरे जिथं आहे त्याला आपण काय म्हणतो ट्रायक्रेरिया. काय म्हणतो ट्रायक्रेरिया. त्यानंतर तसंच पुन्हा खाली आल्यानंतर लंग्स तयार झालेत, राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स. या दोन लंग्समध्ये जो इथला भाग दिसतोय त्याला आपण काय म्हणतो तर ब्रॉन्चेस, BRONCHUS, राईट ब्रॉन्चेस अँड लेफ्ट ब्रॉन्चेस.
त्यानंतर या सगळ्यांमध्येच त्याच्या खालचा जो भाग आहे, हाफ सर्कलमध्ये जो भाग दिला आहे त्याला आपण म्हणतो डायफ्रायग्रम. लंग्सच्या खाली, कशाच्या, राईट आणि लेफ्ट लंग्स आहेत, या लंग्सच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, डायफ्रायग्रम. काय म्हणतो, डायफ्रायग्रम. आणि जे आपले राईट आणि लेफ्ट लंग्समध्ये जे छोटे छोटे ग्रेप्सच्या आकारामध्ये किंवा बंच सारखे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतो आपण अलायविलिया. काय म्हणतो, अलायविलिया. जे कसं असतात, बंच टाईप, बंच सारखे असतात. हे आहे तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम. या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये 2 रेस्पिरेशन आहेत. एक आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड सेकंड आहे सेल्युलर रेस्पिरेशन. आणि या सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये आपल्याला पुन्हा तीन मल्टी स्टेप्समध्ये 3 स्टेप्स बघायचे आहेत. एक आहे ग्लायकोलिसिस, सेकंड आहे क्रेब्स सायकल, दॅट इज TCA सायकल त्याला म्हणतात, किंवा सायट्रिक ॲसिड ही म्हणतात, आणि थर्ड आहे ETC सायकल. पुढे आता आपण बघणार आहोत कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. एनर्जी, आपल्या शरीरामध्ये एनर्जी कशी तयार होते हे पॉईंट्स आपण काही बघणार आहोत. त्यामध्ये बघा, आता एनर्जीचे 2 टाईप्स आहेत. एनर्जी प्रोड्यूस 2 टाईपमध्ये होते. फर्स्ट आहे डायरेक्ट एनर्जी अँड सेकंड आहे इनडायरेक्ट एनर्जी. डायरेक्ट एनर्जी इज लाईक कॅश विच द सेल कॅन स्पीड इमिजिएटली. म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये जसं की आपण एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर पैसे देऊन एखादं सामान घेतो, त्याचप्रमाणे डायरेक्ट एनर्जी इज लाईक अ कॅश विच द सेल कॅन स्पीड इमिजिएटली. आपल्या सेलमध्ये आपल्याला लगेच मिळणारी एनर्जी. त्यापासून काय तयार होतं, तर ATP तयार होते. काय तयार होती, ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, दॅट इज ATP, एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ही लगेच आपल्याला कुठे पाहायला मिळते, आपल्या सेलमध्ये, आपल्या पेशीमध्ये. काय पाहायला मिळतं, ATP, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. सेकंड पॉईंट आहे इनडायरेक्ट एनर्जी. इनडायरेक्ट एनर्जी इज लाईक चेक विच द सेल कॅनॉट स्पेंड डायरेक्टली. म्हणजे काय, ह्यामध्ये एखाद्या गोष्टीला चेक देणे आणि त्यानंतर त्या पुढची प्रोसेस होणे. जसं की दुकानामध्ये गेल्यानंतर आपण त्या माणसाला चेक देऊन लगेच तो माणूस आपल्याला सामान देतो का, नाही, त्याला आपल्याला काय द्यावं लागते, कॅश द्यावी लागते. इनडायरेक्ट एनर्जी इज लाईक चेक विच द सेल कॅनॉट स्पेंड डायरेक्टली. दिस इज 2 कोएन्झाइम्स. हे जे 2 एन्झाइम्स तयार होतात, एक आहे NADH2 आणि एक आहे FADH2. या दोनले आपण नाडू पाडू तुमच्या लक्षात राहण्यासाठी NADH2 आणि FADH2, नाडू पाडू असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. या दोन्हीचे लॉंग फॉर्म दिलेत. निकोटिनामाइड ॲडिन डायन्यूक्लियोटाइड, निकोडायमाइड ॲडिन ट्रायन्यूक्लियोटाइड, आणि FADH2 काय, फ्लेविन ॲडिन डायन्यूक्लियोटाइड. या NADH2 पासून 3 ATP तयार होतात. किती, 3 ATP. आणि FADH2 पाळूपासून किती तयार होतात, 2 ATP. 3 आणि 2 ATP तयार होतात. डायरेक्ट एनर्जीमध्ये ATP तयार होतात. तसंच इनडायरेक्टमध्ये सुद्धा 2 कोएन्झाइम्स आहेत. एक आहे NADH2, एक आहे FADH2. या दोन्हींपासून NADH मध्ये 3 ATP तयार होतात आणि FADH2 मध्ये 2. आता आपण फर्स्ट स्टेप बघणार आहोत, ग्लायकोलिसिस. प्रोसेस ऑफ अ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय द 3 सायंटिस्ट. 3 सायंटिस्टने ही सायकल, ग्लायकोलिसिसची सायकल, ग्युस्टाव एम्बर्डिन, ओटो मेरेफू आणि जॅकोब पार्नेर्स, या 3 शास्त्रज्ञांनी ही सायकल तयार केली. या तिन्ही शास्त्रज्ञांचं जे इनिशियल आहे EMP, या सायकलला, ग्लायकोलिसिस सायकल आज आपण काय म्हणतो, EMP सायकल. काय म्हणतो, EMP. ATP कसे तयार झाले बघितलं. ग्लायकोलिसिसमधली फर्स्ट सायकल आपण बघतो. त्यामध्ये आहे आपलं EMP. हे आपल्याला कुठल्या प्रोसेसमध्ये पाहायला मिळणार आहे, सायटोप्लाझम प्रोसेसमध्ये. सायटोप्लाझम प्रोसेसमध्ये पाहायला बघत असताना जे आपण
ग्लुकोज बघितलं. ग्लुकोज कशामध्ये बघितलंय आपण? आत्ताच मी सांगितलं ग्लुकोज आपल्या कशामध्ये झालं? सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये ग्लुकोज झालं, बरोबर. ग्लुकोज जे सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये तिथे काय झालं? CO2 आणि एनर्जी सिंथेसाइज झाली. हेच ग्लुकोज ज्यावेळी काय होतं, सिक्स कार्बन फॉर्ममध्ये तयार होतं, त्यावेळी तिथं पायरुविक ॲसिड, 3 पायरुविक ॲसिड आणि 3 पायरुविक ॲसिड, या पायरुविक ॲसिडपासून आपल्याला डायरेक्ट एनर्जी मिळते 2 ATP, इनडायरेक्ट एनर्जी मिळते 2 NADH2 आणि बाय प्रोडक्ट मिळतात 2 H2O. हे आपल्याला कुठल्या सायकलमध्ये मिळतं तर ग्लुकोज सायकलमध्ये मिळतं. 2 ATP, 2 NADH2, 2 H2O. त्यानंतर पायरुविक ॲसिड आणि पायरुविक ॲसिड जे आपण 3 कार्बन स्ट्रक्चर मिळाले, यामध्ये काय होतात? ॲसिटिल कोएन्झाइम तयार होतात. काय होतात? ॲसिटिल कोएन्झाइम. म्हणजे या दोन्हींपासून पुन्हा काहीतरी रिॲक्ट होतं, ते काय आहे तर ॲसिटिल कोएन्झाइम अँड ॲसिटिल कोएन्झाइम. त्यामध्ये सुद्धा इनडायरेक्ट एनर्जी आपल्याला मिळते 2 NADH2 आणि बाय प्रोडक्ट त्यापासून मिळतं 2 CO2. म्हणजेच या प्रोसेसमध्ये काय आहे तर बघा, प्रोसेस ऑफ ग्लायकॉलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. मी तुम्हाला आत्ता सांगितले ही प्रोसेस कशामध्ये होते तर सायटोप्लाझममुळे. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच दॅट इज पायरुविक ॲसिड. बघा, हे तुम्हाला लिहायचं आहेत वाक्य, पण मी काय लिहिले 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच दॅट इज पायरुविक ॲसिड. मग मी तुम्हाला 2 पायरुविक ॲसिड दाखवले. 6 कार्बन ॲटमचे 2 पायरुविक ॲसिड तयार झाले. ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्म्ड. आणि याचपासून काय तयार होणार आहे तर ATP तयार होणार आहे. इथं बघा 2 ATP मी दाखव, 2 ATP तयार झाले, 2 NADH2 तयार झाले आणि 2 H2O म्हणजे वॉटर, हे ग्लायकोज सायकलमध्ये तयार झाले. Molecules of a pyruvic acid from in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. आणि त्यानंतर काय झाले बघा, या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? ॲसिटिल कोएन्झाइम A. दोन्हीही पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन झालं ॲसिटिल कोएन्झाइम A. त्यापासून आपल्याला इनडायरेक्ट एनर्जी मिळाली 2 NADH2 आणि बाय प्रोडक्ट मिळालं 2 CO2. पहिल्यांदा बाय प्रोडक्ट मिळाले वॉटर, दुसऱ्यांदा काय मिळालं आपल्याला 2 CO2. बघा इथं सांगितलंय कन्वर्टेड इनटू मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम A, 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. म्हणजे ग्लायकॉलिसिस प्रोसेसमध्ये काय आहे, पहिल्यांदा आपल्याला 2 ATP पहिल्यांदा आपल्याला ग्लायकोजमुळे 2 पायरुविक ॲसिड मिळाले. त्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये झालं. त्यापासून आपल्याला 2 मॉलिक्यूल मिळाले. एक मिळाला NADH2 आणि दुसरा मिळाला 2 CO2. 2 मॉलिक्युल्स आहे म्हणजे 2 CO2. हे सगळं कोणत्या प्रोसेसमुळे झालं तर ग्लायकॉलिसिस प्रोसेसमध्ये झालं. आता सेकंड सायकल आहे आपली क्रेब्स सायकल. इट इज अ सायक्लिक रिएक्शन इन द क्रेब्स सायकल वेअर डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब. ही सायकल सायक्लिक रिएक्शन म्हणून डिस्कवर केली गेली. ती कोणी काढली तर सर हॅन्स क्रेबनी काढली. कोणी काढली? सर हॅन्स क्रेब. आणि त्यांना काय मिळाले? नोबेल प्राइज मिळाले. आता बघा, बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आता हे ॲसिटिल कोएन्झाइम आहेत, हे कशामध्ये कन्व्हर्जन झालं त्याचं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. कशामध्ये गेले ते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. ॲसिटिल कोएन्झाइम हे या मायटोकॉन्ड्रियामध्ये आले. सायक्लिक चेंज ऑफ अ रिएक्शन कॉल्ड ॲज अ ट्रायकार्बोझॅलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट्स मायटोकॉन्ड्रिया. म्हणजेच या क्रेब सायकललाच काय म्हणतात तर 3 कार्बोझोलिक ॲसिड ग्रुप. बघा, ॲसिटिल कोएन्झाइम रिॲक्ट होणारे आपलं सायट्रिक ॲसिड बरोबर. क्रेब सायकल कोणी काढली? सर हॅन्स क्रेबनी. त्यांना काय मिळालं? नोबेल प्राइज. ॲसिटिल कोएन्झाइम हा कशामध्ये कन्वर्ट झाला? मायटोकॉन्ड्रियामध्ये.
या ॲसिटिल कोएन्झाईमचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये झालं, सायट्रिक ॲसिडमध्ये. आणि सायट्रिक ॲसिड हॅज अ 3 कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप. आणि हे जे सायट्रिक ॲसिड आहे ते कसे आहेत, तर 3 कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप. सायक्लिक ॲसिड हॅज अ 3 कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप, दॅट इज TCA, ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड सायकल. म्हणजेच इथं काय तयार झाली, तर आपली ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड सायकल तयार झाली. तर त्यामध्ये डायरेक्ट एनर्जी आपल्याला मिळाली ATP, इनडायरेक्ट एनर्जी मिळाली नाडू पाडू म्हणजे NaDH2 आणि FADH2. बाय प्रोडक्ट मिळालं वॉटर अँड कार्बन. म्हणजेच काय आहे या प्रोसेसमध्ये, ॲसिटिल कोएन्झाईमचा जो पार्ट आहे तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज केला जातो थ्रू अ सायक्लिक प्रोसेस. म्हणजेच CO2 H2O आणि NaDH2 या सगळ्यांबरोबर अँड FADH2 डिराइव्ड. आणि कोएन्झाईम रिॲक्ट होतं ATP, NaDH2, H2O, CO2 आणि FADH2. अशा प्रकारे ही सायकल इथे संपती. ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप लक्षात ठेवण्यासारखी सायकल आहे. काय होतं त्या सायकलमध्ये, ती सायकल कोणी काढली, सर हॅन्स क्रेबनी काढली. त्यांना नोबेल प्राइज मिळालं. ती काढताना त्यांनी काय केली, ॲसिटिल कोएन्झाईम कन्वर्ट केले. कशामध्ये कन्वर्ट केले, ॲसिटिल कोएन्झाईम एंटर इन अ मायटोकॉन्ड्रिया. ॲसिटिल कोएन्झाईम कशामध्ये एंटर झालेत, मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्या ॲसिटिल कोएन्झाईमचं कन्वर्जन केलं त्यांनी सायट्रिक ॲसिडमध्ये. सायट्रिक ॲसिड हॅज अ 3 कार्बोझॅलिक ॲसिड ग्रुप. सायट्रिक ॲसिड हा कसा आहे, 3 कार्बोझॅलिक ग्रुप आहे. आणि याच ग्रुपला ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड सायकल असे म्हणतात. आता त्यानंतर पुढची सायकल आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, ECT रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ऑल इनडायरेक्ट एनर्जी इज कन्वर्टेड टू डायरेक्ट एनर्जी. म्हणजे प्रत्येक इनडायरेक्ट एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, डायरेक्ट एनर्जीमध्ये. आता इनडायरेक्ट एनर्जी कोणकोणत्या आहेत, NaDH2 आणि FADH2. NaDH2 आणि FADH2 forming during all of us processes participate in a electron transfer chain. Due to these, 3 molecules of ATP are obtained from each NADPH. आता ह्या NADH ह्या कशामध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे. या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय ॲड आहे, O2 ॲड आहे. ओके. आणि या NADH2चे 3 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP फ्रॉम इच FADH2. NADH2चे 3 ATM तयार होतात आणि FADH2चे 2 ATP तयार होतात. अँड बिसाइड्स वॉटर मॉलिक्युल्स आर फ्रॉम्ड. आणि काय तयार होतात, बाय प्रोडक्टमध्ये वॉटर तयार होतं. लक्षात घ्या, एनर्जी सिंथेसिस होत असताना मायटोकॉन्ड्रियामध्ये ज्यावेळी NaDH2 आणि FADH2 तयार होतं त्यावेळी तिथे ऑक्सिजन O2 ही प्रेझेंट असतो. आणि त्याचे ATP सिंथेसिस होताना NaDH2चे 3 ATP तयार होतात आणि FADH2चे 2 ATP तयार होतात. आता या पूर्ण ATC सायकलमध्ये एकूण किती मॉलिक्यूल, किती एनर्जी तयार झाली. Molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and H2O are produced along with energy. लक्षात घ्या, ही ग्लुकोज जी सायकल होती ती कम्प्लिटली ऑक्सिडाइज झाली इन ॲरोबिक कंडिशनमध्ये. कशामध्ये, ॲरोबाइक रेस्पिरेशनमध्ये तयार झाली. तर पुढचा पॉईंट होता, हाऊ मच एनर्जी फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल. एका ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये किती मॉलिक्यूल असतात, किती एनर्जी असते, तर किती 38% एनर्जी आपल्याला या मॉलिक्यूलमध्ये मिळते. बघा कशी, ग्लुकोजमध्ये 2 ATP मिळाले आपल्याला, बरोबर, आणि 2 NaDH2 मिळाले.
टू NADH2 बघा इथं ग्लुकोजमध्ये 2 NADH2 मिळाले, म्हणजेच आपल्याला काय मिळाले 6 ATP मिळाले, बरोबर 6 ATP आणि 2 ATPचे 2 म्हणजे किती झाले 8 ATP. इंटरमिडिएट मधली सायकल जी मधली प्रोसेस होती त्यामध्ये आपल्याला मिळाले 2 पायरुव्हिक ॲसिड टू 2 ॲसिटिल कोएन्झाइम 2 NADH2 6 ATP म्हणजे फर्स्टमध्ये 8 मिळाले, सेकंडमध्ये 6 मिळाले आणि लास्टची आपली क्रेब सायकल होती त्यामध्ये 2 ॲसिटिल कोएन्झाइमने टोटल ऑक्सिडेशन झालं बघा 3 NADH2 झाले, 1 FADH2 आणि 1 ATP, याला कन्व्हर्जन 2 ATP न केलं, मग किती झालं 8 ATP 4 ATP 2 ATP असं 24 म्हणजे 8 6 आणि 24 इज इक्वल टू 38 ATP सिंथेसाइज इन ग्लायकोलिसिस सायकल. यामध्ये एकूण किती ATP तयार होतात तर 38 ATP तयार होत असतात. त्या कशा तयार होतात हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय. जो आपला पुढचा पॉइंट आहे एनर्जी करन्सी आणि ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल हे जे आहे ते आपण पुढच्या तासाला बघूया आणि नंतर अनएरोबिक रेस्पिरेशन आपण बघूया. हे व्हिडिओ व्यवस्थित बघा, कोणाला काही शंका असतील तर विचारा, नोट्स लिहून घेताना व्यवस्थित लिहून घ्या, समजत नसतील तर पुन्हा विचारा.